श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खास लहान मुलांसाठी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. आता मी कढई गरम करून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल 2 चमचे घातलं होतं आणि उभा कांदा चिरून तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता जास्त असा करपवायचा नाही आपल्याला, एकदम असा नॉर्मल लाल झाला म्हणजे लाल असा भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो एक अर्ध कापून असं उभं घातलेलं आहे. मध्ये मध्ये आपण हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आता चवीसाठी आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण करून ठेवलेलं असतं. त्यात मी अर्धा चमचा घातला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्या तिन्ही कलरच्या डबी मिरची, आपल्याला सिमला मिरची घालायची, कारण त्याचा स्वाद पण छान होतो. जास्त आपण तिखट पण घातलेलं आहे. लहान मुलांसाठी खास ही रेसिपी बनवलेली आहे आणि त्यामध्ये सिमला मिरची पण आपल्याला सगळ्यांना खाल्लेली चांगली असते, खूप फायदेशीर आहे. हे जे मी पदार्थ जे वापरले आहेत सगळे ते खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. सिमला मिरचीसुद्धा मोठ्या माणसांना सुद्धा खूप चांगली आहे, हृदयासाठी चांगली आहे. आता आपण मशरूम कापून घालायचं आहे. मशरूममध्ये खूप फायबर असतं, B12 आहे, म्हणून नेहमी खाण्यात ठेवावं आपल्या. आणि आता त्याला थोडंसं झाकण ठेवून मी वाफलून घेतलं आहे. ओरॅगॅनो, चिली फ्लेक्स मी घालू शकता, कारण मुलांना कसं वेगवेगळे पदार्थ घालून आपण चव त्याची वाढवून खाऊ घालू शकतो. आता ब्रोकलीसुद्धा मुलं खात नाहीत, त्यासाठी मी ब्रोकली वाफवून घेतली आणि त्यात थोडीशी आपण कापून घातली आहे. असे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून मस्त असं एक पदार्थ तयार झालेला आहे छानपैकी. तुम्ही त्याला ब्रेडवर तुम्ही चटणी एखादी लावून त्याच्यावर ही भाजी तुम्ही घालू शकता. त्यात आता बघा तुम्ही पनीरचे पण तुकडे मुलांना आवडतात पनीर घातलेले, मग त्या पनीरच्या नादाने ह्या भाज्या बाकीच्या खाल्ल्या जातील म्हणून मी पनीरचे तुकडे करून टाकलेले आहेत. थोडी चव वाढण्यासाठी कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित सगळं हलवून घ्यायची भाजी आणि 2 मिनिट झाकण ठेवायचं. झाली आपली भाजी, अशी पटकन होते. रेडी झालेली आहे भाजी आपली छान. आणि तुम्ही ब्रेडवर, चपातीवरसुद्धा किंवा चपाती रोल बनवू शकता. त्या चपातीवर अशी भाजी पसरून त्याच्यावर चीज खिसून फ्रँकी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा.